सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा श्री गुरु श्री गुरु शिवाय नमः शिवाय 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 नमः शिवाय शिवाय नमः जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज की जय। त्रैलोक्य संपदालेन समन्वयेन सच्चिदानंद रूपाय यामां सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रवादः तां धर्मचारिणीं शम्भो नमामि गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात्
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू संत शिरोमणी मन्मथ माऊली शिवसंत लक्ष्मण महाराज महात्मा बसवेश्वरादी सर्व संतांच्या श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांचे परम आदरणीय श्रद्धेय सद्गुरु षडस्थल ब्रह्मे सद्गुरु शिवानंद 108 शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली तमलोर गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये अशा ह्या पावन भूमीमध्ये श्री क्षेत्र कपिलाधार मन्मथ माऊलींची संजीवन समाधी जगाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा सागर 4 वेदाचं ज्ञान परमरक्षाच्या माध्यमातून देण्याकरता गुरु माऊलींनी अवतार घेतला, मन्मथ माऊलींनी अवतार घेतला आणि त्या परमरक्षाचं कार्य या कपिलाधार सारख्या पावन भूमीमध्ये पूर्ण केलं. शेवटी माऊलींनी सांगितलं कपिलाधार पुण्यधाम तेथेची झालो पूर्ण काम, टीका केली सुगम परमरक्षाची. परमरस्य ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. जीवाला शिवाची गरज आहे, जीव शिवाचाच आहे. जीव शिवाशीच विलीन होतो, तिथंच जीवाला शांती मिळते. आणि म्हणून जीव शिव ऐक्य प्राप्त करून देण्यासाठी हा नरदेह आहे. म्हणून म्हटलंय संतांनी वर्णन केलं नरतनु हेची मुक्तीचे माहेर. किती वारंवार प्रार्थो आता. आणि त्या माध्यमातून ते ज्ञान गुरु माऊली मन्मथ माऊलींनी परमरक्षाच्या माध्यमातून दिलं. आणि अशा प्रकारची ही पावन भूमी धन्य कपिलाधार, धन्य कपिलाधार. पूर्वेकडून शिवगंगा आहे, उत्तरेशी आहे भागीरथी. अशा ह्या पावन भूमीमध्ये सर्व सद्भक्तांनी एकत्र यावं ती अपेक्षा मन्मथ माऊलींनी केली. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर. अशा पद्धतीनं इथं माऊलींनी बोलावलं आणि सद्गुरु माऊलींनी आपल्याला हा मार्ग दाखवला. मार्ग हा निका मार्ग माऊलींनी सांगितला. म्हणून माऊलींनी सांगितलं की मार्ग निका मन्मथ माळी तसे हक्का. आणि त्या मार्गाने नेण्याचं कार्य आपले गुरु माऊली सद्गुरु शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली पदयात्रेच्या माध्यमातून अनुष्ठानाच्या माध्यमातून ते कार्य करत आहेत. अनेक गुरुवर्य पदयात्रेच्या माध्यमातून मन्मथ माऊलीच्या दर्शनाचं. कारण संत समागम जीवनामध्ये महत्वाचा आहे. संत संगती घडावी म्हणून गुरु माऊलीची आपल्यासाठी तळमळ आहे. आणि ती तळमळ ही आपल्याला या वास्तूच्या रूपानं आपल्याला दिसते. येणाऱ्या माझ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांची व्यवस्था व्हावी. आणि म्हणून भव्य असा आश्रम गुरु माऊलींनी हा तयार करून गेला. कशासाठी? तर केवळ आपल्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी. आणि अशा ह्या माध्यमातून आपण या ठिकाणी या पवित्र पावन भूमीमध्ये यावं आणि जीवनाचं अंतिम ध्येय आपण प्राप्त करून घ्यावं. अंतिम ध्येय आपल्या जीवनात एकमेव कार्य ती या ठिकाणी आपलं पूर्ण व्हावं, पूर्ण करून घ्यावं. आणि यासाठी हा सर्व सायास केलेला आहे. आणि म्हणून इथं गुरुमाऊलींचं अनुष्ठान आहे, इथं भजन आहे, शिवपाठ आहे आणि गुरुमाऊलींचा अमृतोपदेश. सद्गुरूची कृपा प्रत्येकाला अपेक्षित आहे. आणि म्हणून सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता ही नेली. आता झालो मी निर्भय,
बळकट धरले गुरुपाय, आनंद झाला मज भारी, साठ वेना हो अंतरी, लक्ष्मण म्हणे गुरु कृपा, ऐक्य झालो स्वस्वरूपा. ही सद्गुरूची महती आहे आणि ती लक्ष्मण महाराजाला कळाली आणि अभंगाच्या रूपानं आपल्यापर्यंत पोहोचविली. आणि ते महत्व आपल्याला सद्गुरूचं काय महत्व आहे हे आपल्याला कळावं. त्यांची कृपा झाल्यानंतर आपल्या जीवाचा उद्धार होतो, जीवाचं कल्याण होते. आणि तिथं जीवशिवाक्य योग आपल्याला प्राप्त करून देतात. आणि ते योग जर प्राप्त झाला तर जीवनामध्ये दुसरं काय करायचंय. जीवा शिवाची जडली समाधी, विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी. संसार ही उपाधी आहे, जीवन ही उपाधी आहे. आणि ती उपाधी आपली संपवण्यासाठी जीव शिवायक्य होय अशी सोय याई. आणि म्हणून ती सोय प्राप्त करून देण्यासाठी गुरुमाऊलीचा अमृतोपदेश, उपदेश हा महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला गुरुमाऊलींचं ते प्रवचन आहे असं आम्हाला कळालं. आणि त्यांनी विचारून घेतला आमच्या मल्लिकार्जुनप्पा शेटे मी, आणि त्या पद्धतीने आम्हाला वाटलं गुरुमाऊलींचं दर्शनही होत आहे आणि गुरुमाऊलींचा अमृतोपदेश आपल्याला ऐकता आहे. आणि म्हणून त्या इच्छेनं आलो. पण गुरुमाऊलीची आज्ञा, काहीतरी बोला. आता काय बोलाव, सागर आहे, नदीत काय करणार आहे तिथं सागरापुढे. आणि म्हणून गुरुमाऊलीचा अमृतोपदेश आपल्याला श्रवण करायचा आहे. आपण अत्यंत श्रद्धेने आलेला. श्रद्धा ही जीवनाची महत्वाची आहे. श्रद्धा ही महत्वाची आहे आणि प्रत्येकाची गुरुमाऊलीवर असलेली श्रद्धा. आणि त्या पद्धतीनं आता मी आपल्या सर्व माझे हे 2 शब्द इथंच मी पूर्ण करतो. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं गुरुमाऊलीला साष्टांग प्रणिपात करून विनंती करतो की गुरुमाऊली तुम्ही आम्हाला अमृतोपदेश द्यावा. वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात श्रावण मास निमित्त करून प्रतिदिवस सत्संग सोहळा अनेक संतांचं या ठिकाणी वाङ्मय आपण मंथन करत आहोत. प्रत्येक संत माऊलीचा म्हणजे सद्गुरुनाथाचा गुणगान केल्याशिवाय त्यांच्या वाङ्मय पूर्ण होत नाही. तेवढंच नाही, गुरुमाऊलीचा गुणगान फक्त संत मंडळी तेवढंच गुणगान केलेले असे काय नाहीये. तर साक्षात शंभू भगवान भोलेनाथ पार्वतीचं प्रति निमित्त करून पार्वतीला गुरुगीता श्रवण करून घातलेले आहे. म्हणून विशेषता आहे, एक परंपरा. म्हणून नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. नाद स्वरूप आहे, बिंदू स्वरूप आहे, कला स्वरूप आहे. कारण
शंभो शिव भगवान हे बिंदू स्वरूप आहे. बिंदू असल्यामुळं ते बोलू शकत नाही. नाद स्वरूप सद्गुरु असल्या कारणानं ते बोलत राहतात. नाद, नाद म्हणजे बोलणे, नाद स्वरूप आहे. नाद स्वरूप असलेले बिंदू स्वरूपाचं लक्षात आणून देतात. फुल स्टॉप, बिंदू म्हणजे फुल स्टॉप, थांबणे, पळणे नाही. अशा प्रकारच्या बिंदू रूपात असलेले अणोरणीयान महतो महीयान, अणुपेक्षा अणु अणु आहे, महतो महीयान. काल महिमा सांगितलं की नाही कालच्या अभंगामध्ये? ब्रह्मांडाचा धनी बाप कोण आहे? ब्रह्मांडाचा धनी. मां कोण आहे? विश्वाचं जननी आहे. बघा, नवीन 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 आम्हाला ऐकायला छान मिळते. किती सुंदर आहे. एवढं विशाल असलेले विश्वाचे मालकीन अणोरणीयान महतो महीयान. सूक्ष्मात सूक्ष्म, एवढा सूक्ष्म तुमच्या डोळ्याला दिसू शकत नाही. मन बुद्धी चित्त अहंकाराला सुद्धा ते टचिंग होत नाही. मनाचा पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, चित्ताचा पलीकडे, अहंकाराचा पलीकडे आत्मा आणि परमात्मा. आत्माच्या अनुभूती असं म्हटलं. परमात्माचा अनुभव करून घ्यायचा असेल तर आत्मानुसंधान करावं लागते. त्या प्रकारे आत्मानुसंधान करणारे संत, महान संतांपैकी आज ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर अभंग या ठिकाणी रचवलेले आहेत. काय म्हणतात? फक्त मनुष्यपुरता नाही, हे विचार करण्याचा सरणी फक्त मनुष्याला सुद्धा नाही, यांना तर आहे पर्याप्त. 4 वेद, 18 शास्त्र, 6 पुराण, 6 शास्त्र. हुशार आहेत, ऐकणारे बी लई हुशार आहेत. बघा, एवढं हुशार आहात, कान लावून ऐका. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, बरच पैरी, बरच पैरी. आकडीचं पैरी चढायला अवघड, एवढा अवघड होतो. तिथं कसं तरी येऊन गाडी थांबते. मी म्हणलं माय कस काय रुकली इथं, म्हणून मी विचार केलो अप्पा हे आखरी म्हणजे कोण होते माय? तुम्हीच का? इथं का थांबले माय? आता कसं तरी आलो अप्पा, परंतु इथून वर चढणं म्हणजे अवघड आहे. तसा शोधून काढणे अवघड आहे. अशा प्रकारच्या गोष्टी, अनेक सुविधा या मानव कुलकोटीसाठी एक परंपरा केव्हापासून आलेले काही पत्ता नाही. वेद केव्हा प्रारंभ झालेले आहे ह्याचा पत्ता नाही. प्रक्रिया करत 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 अनेक संत शोधून आपल्या सर्वांच्या विचारामध्ये बिंबित व्हावे म्हणून ग्रंथ रचना केलेले आहे, अभंग रचना केलेले आहे. अनुभव त्या ठिकाणी
लिहून ठेवलेले आहेत. त्यापैकी माऊली लहान वयामध्ये महान ज्ञान प्राप्त करून घेतलेले ज्ञानेश्वर माऊली साधारण गोष्टी त्यांनी व्यक्त केलेले, महान महान विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. व्यक्त करत असताना फार सुंदर या ठिकाणी सांगतात, सद्गुरु वाचुने संसारी तारक. बघा, संसारी म्हणजे फक्त हे कारोबार उभा राहणे हे संसारी नाही. कितीतरी संसारात असून महान संत होऊन गेलेले. तुकोबराया, अण्णा बसवण्णा, नुलिय चंदय्या, समगार हरळय्या, डोहार कक्कय्या, अंबिगर चौडय्या, बघा कितीतरी हे संसारात असून सुद्धा नसल्यासारखं होते. संसारी म्हणजे ज्या वेळे या भवबंधनामध्ये सापडलो, ते संन्यासी असो कोणी असो, ते संसारात सापडले. लक्षात आलं का? कोणी संसार उभा करून बायकोत अडकून बसले, कोणी लेकरात अडकून बसले, कोणी कुठं अडकून बसले, कोणी कुठं अडकून बसले. महाराज लोक मठात अडकून बसले. ते संसारच आहे. लक्षात आलं का? अडकून बसले संसार. सद्गुरु वाचुनी, सद्गुरु शिवाय कोणी असो तुम्हाला तारून घ्यायचं असेल, तुम्हाला भव पार व्हायचं असेल, एकमेव ठिकाण आहे नशेची निष्ठंक आन कुणीही. कारण या भूतलावरती आल्यानंतर टोटल 100% निष्कलंक व्यक्ती मिळणं तुम्हाला साध्य नाही. काही ना काही कलंक त्यांना लागलेले असते, काही ना काही दोष त्याला आढळलेले असते. म्हणून नशेचे निष्ठंक आन कोणीही म्हटले. लक्षात आलं का? साधू असो, संन्यासी असो, संसारी असो, कोणीही असो, काही ना काही थोडासा त्यांच्याकडून झालेले असते. किंवा आम्ही अहिंसावादी असेल, सत्यवादी बी असेल, तर अहिंसावादी असलं तर जीव हत्या करू नये. खरे म्हणजे तुम्ही येताना जाताना कितीतरी बॅक्टेरिया, कितीतरी जीवजंतू तुमच्या पायाखाली मरून जातात. दोष लागले की नाही? ते उघडा घालणारे जे महाराज जैन मुनी, तर कपडा घालून घेतलं तर कुठंतरी कितीतरी बॅक्टेरिया जातात म्हणून कपडा सुद्धा घालत नाही, अंतरणं सुद्धा घालत नाही, पांघरणं सुद्धा घेत नाही. आणि मोर पंखानं म्हणजे त्या जीवराशीला त्रास होऊ नये म्हणून मोर पंखाना साफ करतात, त्या ठिकाणी बसतात. तरी तेवढा करून सुद्धा काही ना काही गडबड गोंधळ होऊ शकतो. म्हणून कोणी निष्कलंक त्या ठिकाणी नाही. तर त्या प्रकारे मानव कुलकोटीसाठी तर मार्गदर्शन केले. विधींद्र चंद्र गंधर्व सुरवर घाती उमावर स्वार्थ लागे. या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं? इंद्र चंद्र देव ब्रह्मादी काही. इंद्र चंद्र ब्रह्मादी काही हे सगळे लोक अडकून बसलेले आहेत, सगळे त्या संसारात अडकलेले आहेत. म्हणून त्यांनाही सुद्धा मार्गदर्शक कोण आहे?
संशयाची श्रेणी छेदती ना. त्या संसाराची श्रेणी छेदती आणि त्यांच्याकडून हे साध्य नाही. स्वतःहून त्यांनी क्लिअर करू शकत नाही. म्हणून उघडे परब्रह्मा सद्गुरूची मूर्ती. याच उघडा करणारा कोण आहे? फक्त सद्गुरू आहे. देवाकडे बोट दाखविलेले नाही, गुरुकडे बोट दाखविले. आप्पा म्हणाले नाही आता थोर म्हणावे मला भासतो सद्गुरु थोर वाटे. दयाचे प्रसाद. कोणाचे प्रसाद? गुरुवर्यांचा प्रसादामुळंच त्यांच्या भेट होऊ शकतो. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती अर्ती शिष्याची. अर्ती म्हणजे अपेक्षा. शिष्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे गुरुमूर्ती. लेकराचा अपेक्षा पूर्ण करणारे मायबाप आई वडील. अपेक्षा पूर्ण करतात ना. मुलाचा अपेक्षा पूर्ण करणारे. आणि या ठिकाणी शिष्यांच्या अर्थी. शिष्यांच्या काय अर्थी आहे? शिष्यांच्या काय अपेक्षा आहे? परवा मी बोललो गुरुजवळ कशासाठी जायचं? कशासाठी जायचं? परमपिता परमात्माची जोड लावून घेण्यासाठीच या गुरुमाऊलीच्या ठिकाणी येणं आहे. शिष्यांच्या अर्थी वेगळंच आहे, अपेक्षा वेगळं आहे. काय? ज्या बंधनापासून मुक्त व्हावे असे गोष्टी घेऊन महाराजाजवळ कोणी जात नाही. अडकून बसण्यासाठी गुरु महाराजाकडे जातात. तुमच्या लक्षात आले की नाही? धैर्य सुखव भोगवेनेगे हरितु होग लय्य निम्मा चरण कमला दल्ली मनव मग्न वागली. इमानदारीनं सांगा या ठिकाणी ज्यांच्या कारोबार मोठा आहे, खालीवरी भरपूर होत आहे घरी, आणि तुम्ही इथं येऊन बसल्यामुळं बरेचसे नुकसान होत आहे, असे लोक कोणी इथं बसलेले आहे का? कोणी नाही. तुमचा संबंध काही संबंधच नाही. ज्यावेळी त्यांच्या संबंध तुटला, आता तुमच्या भाग्य उदयाला आले. मग वैभव राहावं की राहू नये? वैभव राहावं, मर्यादित नाही, भरपूर वैभव राहावं, परंतु त्या वैभवात तुम्ही गुंतलेले राहू नये. आणि तुमच्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून तिथले लोक म्हणू नये. मरेपर्यंत तुम्ही काम केला, माय तू 4 दिवसासाठी जा म्हणून कोणी म्हणणार नाही. ज्यावेळी तुम्ही कामात येत नाही म्हणून त्यांना कळाला, इथं राहून काही कामाचं नाही, तू जा तिकडेच, इथं गरज नाही तुझं. तुमचं समोर म्हणणं तिकडे जाऊन खपून जा म्हणतात. तुमचं समोर म्हणणं तिकडे झाम आहे, इतकं गोडीनं बोलतात. झाम आहे, 4 दिवस मस्त आप्पाचं प्रवचन ऐकून घे, पूजा कर, पाठ कर, जप कर, तप कर. आता या वयामध्ये करणं गेलं तर केव्हा करणार आहे?
चहा द्यायचं चुकलं, गरम गरम करून द्यायचं चुकलं, अंतरणात चुकलं, पाय दाबायचा चुकला, पाय दाबतात की गळ्या दाबतात कोणाला काय सांगता नाही. दाबत येऊन इथं दाबलं तर काय करणार, अवघड आहे. तर शिष्यांच्या अर्थी कोणती असावं, ज्या ठिकाणी आम्ही अडकून बसू नये तसे अर्थी पाहिजे. अत्तलिप्त ಹೋಗದಂತೆ ಹೆಳವನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ, ಸುತ್ತಿ ಸುಳಿದು ನೋಡದಂತೆ ಅಂಧಕನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ, ಮತ್ತೊಂದು ಕೇಳದಂತೆ ಕಿವುಡನ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ, ಅನ್ಯ ವಿಷಯಕ್ಕೆ ಎಳಸದಂತೆ ಇರು ಕೂಡಲ संगम देवा. बघ काय मागितलं त्याने, जमा करणं महत्वाचं नाही माही, गडगंच संपत्ती निर्माण करणं महत्वाचं नाही, त्याला विसरून जाणं भयानक महत्वाचं आहे. जमा केलेली विसरता येते का? एक 25-30 तोळा सोनं सोनाच्या हाती देऊन तुम्ही आलात, जीव तळमळ होईल का? कसं करते की ठेवून तर आलो, दुसऱ्या जवळ तर एक ठेवायला पाहिजे होतं, त्याच्या जवळ ठेवलं, ह्याच्या जवळ ठेवलं, परेशान बेचैनी होऊन जाते. आणि ज्याच्या जवळ सोनच नाही म्हणल्यावर प्रश्नच नाही. पैसा नसलेले माणूस बेफिकर, भरपूर गडगंच्या संपत्त त्या ठिकाणी घरात ठेवून इथं येऊन बसलं तर तुमचं मन विचलित होते. तर त्या काळामध्ये संत मंडळी काय मागितले, तुकोबरायाचं फार सुंदर आहे बघा. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग करिय नित्तडुवल्ले ಹಿರಿಯ ನಿತ್ತಡುವಲ್ಲೇ ಹಿರಿದಪ್ಪ ರಾಜ್ಯವ ಇತ್ತಡುವಲ್ಲೇ ಶರಣರ ಸೂಳ್ ನುಡಿ ಒಂದರಗಳಿಗೆ ಇತ್ತಡೆ ನಿಮ್ಮ नित्य काण रामनाथ. काय म्हणतात, किती सुंदर म्हणतात बघा. अनेक वैभव तू उपलब्ध करून दिलं तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये समाधान मिळते म्हणून काही गॅरंटी. जसं जसं वैभव मिळवीत गेलो तसं तसं आपण परेशानी होत चाललो. तर अलिप्त व्यक्ती ज्याच्या जवळ काहीच नाही म्हटलं तर तो अलिप्त राहू शकतो, संशय नाही. म्हणून काय मागितलं मी म्हटलं, धरय सुख भोग वेनगे हरिदु होग लय्य निम्मा चरण कमलದಲ್ಲಿ मनवु मग्नवागली. मन मग्न कुठं होते, जगाचा सुख तुमच्या जवळ नसेल तर तुमच्या मन त्यांच्या चरण कमलामध्ये रमून जाते, नाही तर रमू शकतो. दोन सुख आहे, एक जगाचा सुख, एक जगदीश्वरांच्या सुख. एक जगदीश्वरांच्या चरण कमलाचा सुख आहे, एक जगाचा सुख आहे. देव फार हुशार आहे. काय केला, एकाकडे जगाचा सुख पसरून टाकला. नवरा बायको लेकर पैसा अंक टमक सुख सुविधा खाणे पिणे राहणे सगळं सुख एक कड बाजूला ठेवून टाकलं. मैत्रेयी आणि गार्गी कोणतरी होते, दोन. कात्यायी नाही, मैत्रेयी आणि कात्यायी नाही, त्या ऋषीच्या दोन पत्नी. ऋषीला लहान जायचं होतं साधना करण्याकरता. त्याने म्हटलं एक 200 कोटीचं प्रॉपर्टी आहे. ऋषी म्हणतो 200 कोटीचं प्रॉपर्टी आहे, दोघं बी वाटून घ्या, आनंदानं राहा. दोघं पत्नीला सांगितलं.
मैत्री म्हटले मला प्रॉपर्टी गरज नाही. काय पाहिजे? तुला काय पाहिजे? तुम्हीच मला पाहिजे. प्रॉपर्टीची गरज. टोटल प्रॉपर्टी कात्यायनीला देऊन टाकलं. मैत्री सोबत ऋषी मुनीच्या सोबत निघून गेली. त्या प्रकारे आशुतोष भगवान भोलेनाथ जगाच्या अनेक प्रकारच्या सुख आहे, परंतु ह्या सुखाकडे ज्यांच्या लक्ष आहे ते सुख तुम्हाला सापडू शकत नाही. याला वलंडल्याशिवाय, याच्या सुटका झाल्याशिवाय तिथं लिंक होत नाही. वायरला वायर अटॅचमेंट करण्यासाठी वरचं वायर छिलवा लागते, तरच लाईट पडू शकतो. आता कट केले बघा त्याने, तुम्हाला जास्त त्रास होते म्हणून कट करतो. तर टचिंग केल्यानंतर वरचा जो पडदा आहे ना काढावा लागेल. हे संसाराचा सुख वरचा पडदा आहे. सगळे जे सुख आहे ना वरचा पडदा आहे. हे फाटल्याशिवाय, काढल्याशिवाय त्यांच्याशी अटॅचमेंट होत नाही. म्हणून आपला अर्थी काय असायला पाहिजे? एकमेव लक्ष माऊली, त्यांच्याशी मला अटॅचमेंट करून दे, दुसरं काहीच नको आहे मला. नातू पाहिजे, पंतू पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे सगळं तुमचं काही काय म्हणतात पाचाचा गाठोडा म्हटले, काहीतरी म्हटले बघा. गाठोडा ठेवी एकीकडे बांधून या. एक बांधून असं बांधून या, गटोडा तिथं आहे म्हणून सुद्धा आमच्या लक्षात राहू नये. मूळ स्वरूपाला आपण विसरू शकत नाही, विसरायचं नाही. ते विसरलो अति दुःख होणार आहे, अति त्रास होणार. एक महाराज आले एका गावामध्ये. आता ते गावचा जो राजा होता, राजांच्या मृत्यू झाली होती. आता या गद्दीवर कोणाला बसवावं? बायको बी मेले होते, लेकरं तर नव्हते, राजा बी मरून गेला. आता कोणाला बसवा? कोणाला बसवा? भिक्षा मागण्यासाठी एक गावात महाराज आले होते. लोक म्हटले तू झालं तर टेन्शन, त्यानं झालं तर टेन्शन, कोणी नको. हे आलेले महाराजाला ते त्या ठिकाणी महाराज करून टाकू. त्याने म्हटलं मी सगळं सोडून आलेले माणूस मला कशासाठी करतात? नाही नाही नाही, तुम्हीच व्हायला पाहिजे. बराच दिवस त्याला काय मागित ना पुढे मस्त वैभव करू लागला तो. जमाखोरी नाही, काही नाही. कोणीतरी व्हॉट्सअप केले मला, मोठा चोर कोण आहे? या युट्यूब मध्ये मी सांगत नाही. जास्तीत जास्त खर्च कुठं होऊ लागलाय? 500 550 काहीतरी एमएलए आहे म्हणे, एमपी. तर बाकीची कितीतरी एमएलए आहे. सगळ्या टोटल कितीतरी अब्जो रुपये त्यांना खर्च होते म्हणे, त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्या पगारीसाठी. बघा, तसं यांना एमएलए बी नाही, एमपी नाही, राजे असून सुद्धा एक पैसा खर्च नाही. सगळं टोटल आलेले जमा झालेले सगळं टोटल खर्च करायचे. कितीतरी विकास व्हावा, विकासाच्या काम भरपूर होऊ लागले. आणि ह्याच्यात ख्याती जी आहे सर्वत्र पसरलं. एक राजाला कळालं, अरे
मी एवढा मरमर करतो, एवढा प्रचार करतो, एवढा प्रसार करतो, माझं नाव कोणी घेत नाही. त्या ठिकाणी बसविले आणि त्यांच्या नाव गुणगान करू लागले, असं तसं म्हणून. मोदीला बी म्हटले की नाही तसं. चहा विकणारा माणूस या गद्दीवर बसले, असं तसं. चोर आहे, चोर आहे म्हणून म्हटले. कोणतं तरी म्हणले त्याला डबल शब्द. चोर चोर म्हटले ना मध्यंतरी काळामध्ये 2-3 वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी. चोर है चोर है म्हणून. तर चर्चा वाढू लागलं. दुसरे राजा सैन्य घेऊन आले. एक माणूस आला, सज्ज व्हा म्हणले, तुमच्या सैनिकाला उभा करा म्हणले. राजा येवले युद्धाला. त्यामुळे म्हटलं राजाला भेटण्यासाठी मी इच्छितो. नाही त्यावेळी तो आला आणि राजाला भेटण्यासाठी स्वतःहून त्या ठिकाणी गेले. नमस्कार केले. काय समस्या काय तो? काय नाही, आमच्याशी युद्ध करावं लागेल. तो कशा करा? युद्ध करून हार तर पत्करावा लागेल. आम्ही कब्जा करणार. तुम्हाला युद्ध करायचं गरजच नाही, तुमचंच वाट बघत होतो मी. युद्ध करायचं काय गरज आहे? वाट तुमचंच बघत होतो. चला माझ्यासोबत म्हणले. कुठं? की तो चला. एक रूम बंद ठेवली होती. त्या रूम उघडायला किती सांगितले. रूम उघडा म्हणला. याच्यात काय? मोठं चीज दाखवतो. उघडं केलं. त्या रूम मध्ये सगळं भगवा ड्रेस होते, जुना पुराणा, पहिले ज्या वेळेला घालून आला होता ना ते. हे बघा मी घालून घेतो, हे सगळं चावी सांभाळा, तुम्ही सगळं सांभाळा, आता मला मोकळं करा. हे आहे मूळ स्वरूप. मूळ स्वरूपाकडे त्यांच्या लक्ष होतं. राजगद्दीवर बसले होते, परंतु त्यांचं लक्ष मात्र कुठं होतं? त्या कपड्यात. ते विसरले नव्हते. त्या प्रकारे आमचा मूळ स्वरूप काय आहे ते आपण विसरलो, आम्ही कधीही सुखी होत नाही. त्या प्रकारे गुरुमाऊलीच्या प्रती काय अपेक्षा घेऊन जायला पाहिजे? व्यवहाराच्या बिलकुल नाही. कारण एवढं अनमोल रत्न आम्हाला सापडलेले आहे. सद्गुरु शिवाय सापडणे सोय. आमच्या अर्थी असा यायला पाहिजे. वंचना करीती दृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितासी. लक्षात आलं का? वंचना करीती दृष्ट आणि नष्ट. आपण वंचना करू लागलो. वंचना म्हणजे दुसऱ्याला दुःख देणे, हे वंचना तर आहे. जन्माला येऊन सुद्धा आम्ही तिकडे लक्ष देत नसेल तर एक प्रकारचे मोठा वंचन आहे, मोठा नष्ट आहे. दृष्ट आणि नष्ट आणि वंचन. फक्त आमच्या डोक्यामध्ये तेच संसाराचा भानगडी असेल आणि शंभूच्या प्रती लक्ष नसेल तर आम्ही दृष्ट बी आहे, आमचं नष्ट बी आहे, आमचं वंचन बी आहे. म्हणून श्रेष्ठ श्रेष्ठ कोणती आहे? वंदन. म्हणजे त्यांच्या वंदन करणे, त्यांच्या नतमस्तक होणे.
आपला श्रेष्ठ कर्तव्य आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. मी गुरुमाऊलीचा दास आहे. नेणे साधनाचा आन काही. साधनाचा वस्तू घेऊन जायचं गरज नाही. सद्गुरु जवळ गेल्यानंतर संपला. साधन करण्यास काही गरज नाही. आता जनरेटर बंद होता आमची, उदाहरण सांगतो तुम्ही. जनरेटर बंद होता. ते कसं चालू करावं, कसं बंद करावं माहिती नसल्यामुळं आम्ही त्याला बंद करून टाकलो. चालू असलेले जनरेटर आम्ही बंद करून टाकलो. कशा करता? माहिती नसल्यामुळे. आता बराच दिवस तो बंद होता. आता नंतर तो आला मेकॅनिक, गुरुजी अशा प्रकारे तुम्हाला करावं लागतं. पहिले हे चालू करावं लागते, पहिलं हे बघावं लागते, पहिलं ह्या डिझेल बघावं लागते, अच्छा नंतर हे बटन मारावं लागते. बंद करायचं असलं तर त्याच्या खाली जाऊन हे ओढावं लागतं. सगळं सांगितलं. किती द्यावं लागते? 2000 रुपये द्यावा लागते. 2 मिनिटाचा काम. 2 मिनिटाचा काम 2000 रुपये द्यावं लागलं. तुम्ही आम्हाला किती देऊ लागले? 2 मिनिटासाठी फक्त जनरेटर दाखविला त्यांनी. आता तुमच्या जन्माचा सार्थकता होण्यासाठी ज्या प्रकारे ऑपरेटर कसं करायला पाहिजे ते जनरेटर बद्दल त्या व्यक्तीला सांगावं लागलं. एकदा पाहिल्याबरोबर लक्षात आला. आता तुमचं काही गरज नाही, तुम्ही जावा, ज्यावेळी बंद पडेल त्यावेळी आम्ही बघून घेऊ. पाहिल्यानंतर संपलं. हे जनरेटर कसं ऑपरेटर करावं हे बी कळावं लागते ना. कसं बंद करावं, कसं चालू करावं, कसं उघडावं हे बी सुद्धा काही कोड नंबर आहेत. कोड नंबर घातल्याशिवाय ते उघडत नाही. कोणता दरवाजा. आता तू मोबाईल मध्ये कोड नंबर घालून ठेवतात बघा. ते कोड नंबर सांगावं की कोड नंबर सांगा, तसं सांगून घ्यावं लागते. तसं सद्गुरुनाथाकडे कशा करता जाणे, काय अर्थी असायला पाहिजे, आमचा जोड कसा लागेल अप्पा, संसाराचा जोड नाही, यांच्याशी आम्हाला जोड लावायचा आहे, कसं जोड लावावा थोडं सांगा. म्हणून त्या ठिकाणी जायचं. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. त्याला जबरदस्ती केलं का? हे दाखव, कसं दाखव बघतो, असं मला तर दाखवत उलट खोळामा करून निघून जातो. साहेब दाखव साहेब, त्यांना काय नाही, साहेब आहे की काय की, साहेब दाखवा. साहेब म्हणावं लागते, जीजी ठोकावं लागते. त्यावेळी त्यांनी सगळं उघड करून दाखवते, नंतर सोपं होते. तसं दास, उदास नाही, दास. उदास होऊन दास झालं तर जमत नाही. प्रेमयुक्त दास व्हायला पाहिजे, प्रसन्नायुक्त व्हायला पाहिजे. दास म्हणण्यामध्ये दास म्हणे, शिवदास म्हणे. बघा, दास हा शब्द कसा आहे, नम्रता हा शब्द आहे. नेणे साधनाचा आन काही साधन करण्याचा गरज नाही. कारण पहिले कसं होतं, मोठे टीव्ही होत. नंतर प्रक्रिया करत भिंतीवर अडकण्यासाठी टीव्ही निघाले. एक व्यक्ती शोध केला, अनेक व्यक्ती त्याच्या तयार केले. आता नवीनच निर्माण करायचं असेल तर किती कठीण आहे. परंतु आमच्या परंपरा तसा नाही. हे
पूर्वीपासून आलेले परंपरा आहे. म्हणून हे गुरु परंपरा आलेली परंपरा, शिष्य परंपरा, गुरु परंपरा फक्त व्यवहारापुरता शिष्य नाही, व्यवहारापुरता गुरु नाही, तर पूर्ण लक्ष शिष्यांचं बी असायला पाहिजे, सद्गुरूंचं बी असायला पाहिजे. तर अनेक प्रकारचे गुरुमाऊली अहमदपूरचे अप्पाने अशा प्रकारचे कीर्तनकार लोकांना उभा केले. मी बिलोलीला प्रवचन केलं होतं. बिलोलीला तर मी अनुष्ठानला असल्यामुळं तिथं थोडा विलंब झाला होता. अख्खी दिवसाला त्या ठिकाणी गेलो होतो. गेल्यानंतर मी सांगितलं, पहिले कुठं तरी कोणाच्या तरी घरी फोन राहत होते. फोन आल्याबरोबर त्याला बोलावं लागत होतं. आणि फोन करण्यासाठी बीडला जावं लागत होतं, नांदेडला जावं लागत होतं, मोठ्या सिटीला जावं लागत होतं. तिथून फोन मुंबई, कलकत्ता, बॉम्बे, पुणे त्या ठिकाणी फोन करायचा असुविधा असल्यामुळं नंतर सगळ्याच्या घरी फोन, नंतर सगळ्याजवळ फोन, मोबाईल झाले का नाही. नंतर सुविधा ते वाढत चालले. तसं आमच्या वीरशैव लिंगायतांचा सुद्धा फोनचा सुविधा नव्हते, टावर बी न होते, पॉवर बी न होते, कवर बी न होते. महाराजांनी काय केले, अशा प्रकारचे कीर्तनकार लोकांच्या टावर उभा केले. कुठं गौरी क्षेत्राच्या बाहेर नाही, आतच आहे. रेंजचा बाहेर नाही, रेंज भरपूर आहे. कपिलधारला नाही, वरी आहे. 300-400 कीर्तनकार सगळं प्रचार प्रसार केल्यामुळं आज आपण सुरक्षित आहोत, नाहीतर भटकून जातो. ती आम्ही अजून कुठे टवर उभा करायचंय का? प्रत्येक गावोगावी टवर झालेले आहेत कीर्तनकार लोक. ते माताजी कीर्तन करते फर्स्ट क्लास. ते तेलुगू, कन्नडा, हिंदी, मराठी, उर्दू सगळ्या भाषेमध्ये कीर्तन करते बाई. त्यांनाच बोलायला लावायचं होतं. ते हमेशा राहते आमच्या जवळ म्हणून तुम्हाला बोलायला लावलं. तर महिलामध्ये सुद्धा भरपूर कीर्तनकार झालेले आहेत. पुरुष मंडळ तर भरपूर आहे, महिला कीर्तनकार सुद्धा भरपूर झालेले आहे. त्याप्रमाणे साधू संतांचं जो प्रचार आहे, विशालपूर्वक प्रचार त्यांनी केल्यामुळं आज ते आनंदामय लुटू लागलो. तर आजच्या हा मंगलमय प्रसंगी माऊलीचा, ज्ञानेश्वर माऊलीचा साधना फार मोठा आहे. लक्षात आलं का? ज्ञानदेव, ज्ञानाचा राजा ज्ञानदेव, अशा ज्ञानदेव माऊलींचं वचनाच्या आधारित बोलणं म्हणजे विशाल दृष्टी लागते. म्हणून फार सुंदर आप्पाजी बोलले. काय नाव त्यांचे? शिराळे गुरुजी. आमच्याकडे तुम्ही आले नाही, आमच्या भागामध्ये शिराळे गुरुजीच. शिराळे गुरुजी आमच्याकडे शिरले नाही अजून. आमच्याकडे त्यांना बोलून घ्यावं लागेल, तिकडे प्रचार करावा लागेल. सुंदर रीतीने ते सेवा करत आहेत. ते छान बोलले. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना. शेट्या पकडा, शेट्या ना तुम्ही मल्लिकार्जुन, आता मल्लिकार्जुन नावासहित आठवण ठेवावं लागेल तुम्हाला. लोहा त्यांच्या घरी वासस्थान आम्ही वास केलो होतो. जगद्गुरु सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडे आले होते. आज आपण घेऊन आलेले. तर तुम्हा सगळ्यांचं चिंतन करून आज नागपंचमीचा दिवस सगळे मातृमंडळी पंचमीचा सण फार मोठा सण समजून घेतात. त्या प्रकारे गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो, पंचमीला काय भेटते हो तुमच्या घरी?
पोळी अजून लाया अजून तेवढंच. परंतु आमच्या जवळ पोळी भेटले, तूप भेटले, भज्जी भेटले, मुरकू भेटले, कुरकुरी भेटले, शेंडगी हपळ काय म्हणतात त्याला, पापड भेटले. रात्री सांगायचं होतं अप्पा कशाला आता सांगू लागलो तुम्ही, असं कोणी कोणी विचार करत असत. म्हणून राणी दीदी इकडे ये. राणी राणी हे तुमच्या घर विसरून जावं, या पंचमीच्या सणाच्या दिवशी सुद्धा तुमच्या घराच्या आठवणी येऊ नये म्हणून एवढा सेवा येणे केलेली आहे. यांच्या होटाल आहे तिथं, होटलवर साफसूफ करून मरमर करून या ठिकाणी सेवा करत आहेत. वाडीचे आहे. तर आमच्या जवळ यानंतर यारे यारे लहान थोर नारी नर. लहान थोर म्हणजे गरीब बी आहे, श्रीमंत बी आहे. लहान थोर म्हटलं लहान बी आहे, मोठा बी आहे, दोन बी अर्थ आहे त्याच्यामध्ये. तर एवढा गरिबी परिस्थितीमध्ये सेवा करणं म्हणजे काही साधी गोष्टी नाही. आणि तेवढंच नाही, बऱ्याच वर्षापासून प्रतिवर्ष नागपंचमीच्या दिवशी त्यांच्या प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी प्रतिवर्ष होत आहे. तर असाच शक्ती गुरुमाऊली त्यांना कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करो. सांबजे नमः पार्वती हर हर